गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची. पशुपालकाला हिरव्या वैरणीचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. अचानक काहीतरी घडतं आणि वैरण कमी पडते आणि आपण त्याची पूर्तता करू शकत नाही आणि आपण वैरण नसली की दूध व्यवसाय अडचणीत येतो. वैरण कडवळाची केली, बाजरीची केली, 2 महिने जाते, 2.5 महिने खायला जाते आणि पुन्हा मोडायचं, पुन्हा पेरायचं. मग गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पेरलं, मोडलं, बद 5 दिवस पाऊस लागला, ते सगळं बियाणं कुजून गेलं. झालं पुढचं आपलं वेळापत्रक कोलॅप्स होतं. काहीच कळत नाही. 2-3 प्लॉट पावसाने गेले. काय करायचं? तर अशा वेळेला एक पर्याय चांगला आहे. एक नेपियर आहे, एक सुपर नेपियर आहे. हे आहे 15 फूट उंच, चांगलं 25-30 टन निघतं एकराला. अशी काही जमीन भारी नाही. एक 2,4-D जर मारलं एका कापणीला तर मस्त जमतं आहे. आणि ड्रिपर भिजवा ना मोकळ्या फ्लड वॉटरने भिजवा, स्प्रिंकलर काय चालत नाही कारण हे अति उंच आहे. तर याची लागण 4 फुटावर सऱ्या टाकलेत आणि कांड्या लावलेत. पहिली कापणी 2.5 महिने ते 3 महिन्यात पहिल्यांदा येते. दुसरी कापणी 2-2.5 महिन्यात येते. टनेज भरपूर, जनावराची अडचण कधीच येणार नाही. एकरभर असलं नेपियर सुपर, 10 जनावरं मस्त खाणार. एक वेळ मुरघास आणि एक वेळ नेपियर. हे सुपर नेपियर जर वापरलं तर वैरणीची चिंता मिटते आपली. कारण वर्षभरात ज्यादा पाऊस झाला तरी खपतंय, मोडायचे काय कारण येत नाही. 20 कापण्या ह्याच्या आरामात होतात. म्हणजे 5-6 वर्ष तर आरामात चांगलं येतं. पुन्हा मोडायचं आणि जमीन बदलून दुसरीकडे टाकायचं. आणि अधूनमधून वर्षातून एकदा कंपोस्ट टाकलं आणि प्रत्येक कापणीला एकदा DAP आणि एकदा युरिया. पहिल्यांदा DAP, पुन्हा युरिया. फवारणी नाही, खोडकिडा नाही, आळी नाही. त्याच्यामुळं ही स्वस्त वैरणीचा चांगला पर्याय आहे. सतत मशागत करायची गरज नाही. कडवळाला, बाजरीला आपल्याला मशागतच करावं लागते. 2 महिने झाले की मशागत, नांगरण फिरून. पाऊस पडला करता येत नाही. मग अशा वेळेला आपल्याला लिमिटेशन होतात, अडचण निर्माण होती आणि वैरण आपल्याला निर्माण होत नाही आणि आपला व्यवसाय अडचणीत येतो, महागात पडतो. म्हणून अशा पद्धतीचं हे इकडून चालू आहे, इकडून आहे आणि ही अशी पद्धतीची एक चांगली वैरणीला सुंदर पर्याय आहे आणि तो आपण सगळ्यांनी करावा आणि आपलं पशुधन जगवावं. पावसाळ्यामध्ये असो, उन्हाळ्यामध्ये असो, हिवाळ्यामध्ये असो, आपल्याला वैरण चांगली करता येते आणि त्याच्यामध्ये खंड पडत नाही. इतर वैरणीने खंड पडतो. बाजरी असो, ज्वारी असो, तुटलं संपलं, दुसरा पेरायचा. आली न आली, खोडकिडा पडला, आळी पडली, उगवलंच नाही, बियाणं खराब लागलं, वेळेवर झालंच नाही. ह्या सगळ्या अडचणीमुळं तुम्हाला हा सुंदर पर्याय शेतकऱ्यांनी करावा आणि अशा पद्धतीची आपली वैरण भरपूर करावी, भरपूर खाऊ घालावी. पण एक वेळेला मुरघास आणि एक वेळेला सुपर नेपियर. हे जे आहे पानामध्ये मऊ आहे, याला कुसवटा नाही आहे. ह्याच्या पानाला कुस वगैरे नाही. तर अशा पद्धतीचं आणि वाटलंच तर मग हे निम्मं आणि बाजरी ज्वारी निम्मी हे आपण मिक्स करू शकतो. एखादं एकर ह्याचं आपल्याकडं परमनंट सोल्युशन म्हणून असावं, आपल्याला कायमची वैरण म्हणून असावी. आणि शेतकऱ्यांनी असली नेपियरची नवीन जात सुपर नेपियर म्हणून म्हणतो आहे ती अशी करावी असं मी आवाहन करतो. भेटूया पुढच्या भागामध्ये.